हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रांजली स्नेहा सुनील. आपण आलोय सन मराठी या वाहिनीवर संसार माझा रेखीते या मालिकेमध्ये एक नवीन ट्रॅक सुरू आहे, तोही साखरपुड्याचा. त्या निमित्ताने आपण कलाकारांना भेटायला आलो, तर चला त्यांच्याशी संवाद साधूयात. कसे आहात? मस्त, एकदम मस्त. कसा चाललाय सिरियलचा ट्रॅक? काय म्हणजे गमती-जमती काय होतायत? आता आजच पहिला दिवस आहे ना? पहिला दिवस आहे? म्हणजे आपल्या अच्छा, या एंगेजमेंट ट्रॅकचा. हो, ट्रॅकचा. तेच हो, म्हटलं मी एवढे एंगेजमेंट दिवस कुठली सीरियल शूट करत होतो असं वाटलं मला. नाही, हो. नाही. साधारण मी एक फ्रॉड मुलगा आहे, असं सगळं आहे. लोकं बघतातच आहेत. हो. तर एंगेजमेंटमध्ये काय गमती-जमती होणार ते तर आता रिलीज झाल्यावरच कळेल ते सगळं. पण एक फ्रॉड मुलगा जेव्हा रेवतीच्या आयुष्यात येतो हां. आणि त्यानंतर रेवती ही खोटं बोलून मग नंतर प्रेमात पडते. हां. पण हा तसाच राहतो, याला काही फरकच पडत नाही. हो. आता पडतो पण. मारवीर खाल्लाय आता. नाही म्हणजे हा ट्रॅक म्हणजे एंगेजमेंट ट्रॅकचाच फर्स्ट डेच आहे म्हणून इतकं काही नाहीये, म्हणजे सगळं असं हे होतंय. पण हळूहळू म्हणजे नंतर आम्ही ज्या रूममध्ये आतमध्ये जाऊ हॉलमध्ये तेव्हा व्यवस्थित कळेल. आता तरी बाहेरचे सीन शूट चालू आहेत म्हणून फार असं काही कळत नाही. खूप क्विक मध्ये डे लाईट जाते म्हणून सगळं हो. कळायचं आणि एकदा आत गेलं की मग ते सगळं कळेल असं. हा समजून ओके, जाईल हे काय. असतं, असं असतं, तसं असतं. बरं, तू आता ना म्हणता-म्हणता बोलून गेला आणि तू पण म्हणालीस, की रेवतीने खोटं बोलून म्हणजे साखरपुड्यासाठी हो म्हणाले. ते ते काय नाही, आहे? खोटं बोलून साखरपुड्यासाठी नाही, खोटं बोलून एकमेकांना आम्ही प्रेमात पडले हां. एकमेकांच्या. ते तर झालंय ना एस्पेशली ऑलरेडी. मी. हा, एस्पेशली ह्यानी. आणि पण मी पण आपलं उगाच म्हणजे चांगला मुलगा आहे, एवढा महागडं घर आहे त्याचं बँड्राला हां. वगैरे, असं सगळं मला कळतंय. हं. मग तेव्हा मी पण थोडी लालची होते. हा, आमच्याकडे पण खूप प्रॉपर्टीज आहेत वगैरे असं सगळं बोलून करते. बरं, पण मी मी आता आता खरं काय ते कळेल, काय होतंय, कसं हो. हो. होतंय. तर मी थोडं खऱ्या आयुष्याकडे येते. आपण बरोबर. नेहमीच सगळे रिअल लाईफ पाहत असतो. हां. रिअल लाईफमध्ये दोघांचा साखरपुडा झालाय का? माझा झालाय. माझं लग्नही झालंय. हां. 1.5-2 वर्ष झाली ऑलमोस्ट. नाही झालंय. म्हणून त्याच्याकडे बघितलं मी. म्हणून मी तुला दिला आधीच माईक म्हणून. मग तुझा हा साखरपुड्याचा एक्सपिरियन्स कसा आहे? नाही, हे असं पहिल्यांदाच होतंय हं. माझ्यासोबत साखरपुड्याचं वगैरे काय. मला असं धडधडतंय पण आहे. म्हणजे मी मगाशी पण सांगितलं, आम्ही सीन करत होतो तेव्हा अवी दादा वगैरे असं बोलायचं ना, हं. तेव्हाच मला रिअल वाटायचं. मी असे ॲक्च्युली लाजायचे वगैरे, असे की कौस्तुभच्या नावाने वगैरे. असं माझं की बापरे, हे असं सगळं होतं म्हणजे माझ्या घरी जेव्हा बघायला सुरू करतील तेव्हा पण असंच होणार आहे. थोडंसं भीती होती. बरं, मी तुला विचारेन, हां. तुझे बऱ्याच सीरियलमध्ये साखरपुडे झाले आहेत, हो. तर तुला रिअल जामच एक्सपिरियन्स आहे ना तुला. हो. रिअल लाईफ आणि रिअल लाईफ मधला एक्सपिरियन्स कसा आहे तुझा? नाही, डेफिनेटली हं. फारच वेगळा एक्सपिरियन्स आहे तो. थँक गॉड. रिअल लाईफचं म्हणायचं झालं तर म्हणजे मी जेव्हा माझ्या बायकोला भेटलो, हं. तर तेव्हा गंमत अशी झाली होती की मला घरचे जबरदस्ती घेऊन गेले. "नाही, तू बघच मुलगी. अरे, तू एकदा बघच," असं तसं तसं. आणि मला तेव्हा लग्न करायची काही इच्छा नव्हती. आणि झालं असं की माझ्या बायकोकडनं होकार आला तू आणि लटकला. मी लटकलो आणि मी जाऊन भेटून आलो तिला. आणि हम्म. मी घरी सांगितलं की मी काही थोडा वेळ द्या मला, एक काही महिन्यांनी बघू आपण. नंतर मग साधारण वर्षभर माझी वाईफ थांबली, हं. की अरे आपण थांबू याच्यासाठी. आणि नंतर मग एक 8-9 महिने गेले, ऑलमोस्ट वर्ष गेला होता. आणि त्यानंतर मग मला रिअलाईज झालं की नाही यार, आता आपण करूयात लग्न आणि तिच्याशीच करू. मग आम्ही पुन्हा एकदा भेटलो, इन्स्टावर बोललो, फोनवर बोललो. पुन्हा एकदा कांदे पोह्यांचा कार्यक्रम झाला आणि मग आमचं लग्न ठरलं. तर तो असा गमतीदार किस्सा आहे तो. तुझ्या अशा काही एक्सपेक्टेशन्स आहेत, की माझं लग्न किंवा साखरपुडा असा व्हावा? म्हणजे आपण सिनेमामध्ये पाहतो ना, असं आपलं एखादं असतं, की माझं असं व्हायला पाहिजे. तसं तुझं काही आहे? सध्या तरी माझी काही इच्छा नाही असलं काही करायची. हे बघ, सगळे असंच म्हणतात, पण मनातल्या मनात काहीतरी लाडू फुटत असणार त्याच्याने. नक्कीच. नाही, नाही, नाही. सध्या माझी काही असं करायची अजिबात हं. इच्छा नाहीये. पण जेव्हा होईल तेव्हा ऑफकोर्स मला जरासं फिल्मी, ड्रीमी म्हणजे विलामध्ये डेस्टिनेशन एंगेज. वेडिंग, स्वित्झर्लंडच्या नाही, माउंटन्समध्ये एवढं नाही वगैरे. होत. इथल्या इथेच कुठेतरी. पण असं छान म्हणजे सगळे फंक्शन्स एकत्र असले पाहिजे. डीजे, पार्टी, धमाल म्हणजे सगळ्यांनी एन्जॉय केलं पाहिजे. हां. सगळे एकत्र आले पाहिजेत. ती एक मजा असते ना, म्हणजे एक छोटूसं करण्यात आणि एक मोठं करण्याची मजा तसं हां. मला करायचं खूप इच्छा आहे. पण लेट्स सी काय होतंय. बरं, आता मी तुमच्या दोघांच्या लूकवर येते. हां. हं.
हा तुम्हाला लूक आवडलाय का? म्हणजे मला तर प्रचंड आवडलाय. प्रेक्षकांनाही तो नक्कीच आवडणार आहे. तर तुम्हाला कसा वाटतोय तुमचा लूक? माझा लुक तर हा असा ऐक ना, तू माझ्याबद्दल बोल, मी अच्छा, ओके. तुझ्याबद्दल हे बोलते. हे 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 बेटर कॉमन आहे. आहे हे मुलांचं, हे बघितलं म्हणून मला ते नको वाटतं हे बेटर लग्नामध्ये. आहे. नाही, रेवती आज खरंच खूप छान दिसते. मी मगाशी म्हणालो तिला. हं. छान साडी आहे. तिचा लुक नेहमीपेक्षा वेगळा आहे. जो आपण सीरियलमध्ये बघतोय आजवर. वन पीस, त्यापेक्षा ड्रेस हां, पेक्षा साडी. त्यापेक्षा तुझा बराच वेगळा आहे. पहिलाच लूक असा असेल पूर्ण असा ट्रेडिशनल असा या आमच्यासाठी. सिरियलचा ना? हो. हो हो हो. हं. आणि पहिलाच प्लस look आहे. ज्वेलरी वगैरे तिने खूप हो, खूप छान हेवी. वेअर केली. खूप छान दिसतेस तू आज. Thank you. पुढची तारीफ तूच कर. मला ना मुलांचं कळत नाही, म्हणजे त्यांच्यासाठी प्रॉपर कपडेच नसतात. आपण तरी व्हरायटी घालू शकतो. त्यांचं काहीच नसतं बिचाऱ्यांचं. म्हणजे हो. खूप छान दिसतंस हो, म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये ने- शेजाऱ्यांकडे जेव्हा वास्तुपूजा होतं तेव्हा मी हेच घातलं होतं आणि या सिरियलमध्ये माझा साखरपुडा आहे तरी मी हेच घातलं. म्हणजे काही नाही. काही variety गं. नाहीये त्यांच्याकडे. आता जे खूप सारे. फॅशन डिझायनर आहेत त्यांना सांगावं लागेल की मुलांसाठी वेगळं काहीतरी हो. घेऊन वेगळं या. काय ते, हो Definitely. प्लीज. ए पण ठीक आहे ना, तू स्कर्ट बिट घालू शकतो, रणवीर सिंग घालतो. हो काय? मी रणवीर सिंग नाही, मी अक्षय विन्सेंट. तू घालू शकतो. बरं, मी काहीतरी आता प्रश्न विचारते, एक रॅपिड फायर. साखरपुड्याचा क्षण तुमच्या दोघांसाठी किती खास आहे? खूप खास आहे. हा की रिअल दोन्ही म्हणजे दोन्ही रिअल लाईफ मध्ये तुझा नाही झालाय. झालाय, म्हणून मी कन्फ्युज किंवा झाले. असेल, किती खास असेल तुझ्यासाठी? ऑफकोर्स असेल यार, मोठा दिवस असणार तो लाईफचा. म्हणजे लग्नाच्या आधीची जी प्रोसेस असते ऑफकोर्स मोठा असेल. आणि हे पण मी खूप एक्सायटेड ॲक्च्युली, पहिल्यांदा असं काहीतरी होतंय माझ्यासोबत. हम्म. म्हणजे सिरियल्समध्ये आता इतके केले, तर पहिली सिरियल अशी जिथे माझं एंगेजमेंट वगैरे असं होतं. सो आय एम व्हेरी एक्सायटेड, मला मजा येते. बरं, मुलांचं ना एक असतं की मुलं ना एक्सप्रेस नाही करत कधी स्वतःला. तर तुझ्या खऱ्या साखरपुड्याच्या वेळी तुला असं होतं का धाकधूक वगैरे? हो, डेफिनेटली होती. डेफिनेटली होती. कारण साधारण म्हणजे आम्ही भेटलो आणि त्यानंतर साखरपुडा आमचा 15 दिवसातच झाला होता. तर मला होती धाकधूक, की अरे धाकधूक व्यवस्थित आहे नक्की ना? कसली होती, की बॅचलर लाईफ संपणार आहे हां, त्याची होती म्हणजे की? अ, तीही होतीच, पण एडिट करा. पण होती थोडी धाकधूक. अगं प्रत्येकालाच असते का म्हणजे धाकधूक? काय एक्झॅक्टली, म्हणजे अगं म्हणजे आपण निर्णय व्यवस्थित घेतोय ना वगैरे अशी धाकधूक एक असतेच. आणि ते आणि असं होतं ना, की जेव्हा ठरतं ना, तर कधी पटकन होऊन जातं ना, कळत नाही. हां. हे ना, हे असं हो, होत हो. असेल ना, राइट, की राइट. मला एक्सपिरियन्स आहे. माझे बऱ्याच आता फ्रेंड्सचे लग्न झालेत. हम्म. सध्या सीझन चालू होतं तेव्हा, आणि सगळे तेच बोलतायत. ठरलं, कधी झालं, संपलं, काही कळलंच नाही. म्हटलं हो, थांब तुझी वेळ येईल तेव्हा तुला कळेल. म्हणलं ओके. आपण तुमचा पार्टनर छान असेल ना, तर ती धाकधूक हळूहळू ती पूर्णपणे संपते. काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर तुमचं लग्न जर झालंय तर मी हा म्हणून मी प्रश्न तुम्हाला एक्सपिरियन्स ऐकून घेते नीट. अच्छा, असं विचारू असतं. नाही ओके, ओके. शकत, पण मी तुला रेवतीला विचारू शकते की तुला तुझा लाईफ पार्टनर कसा हवाय? मी माहीत रिअल धरतो. लाईफ मधला, मी माहीत रिअल धरतो. लाईफ मधला. मुळात मी ना खूप मोडी आहे आणि मी शॉर्ट टेम्पर आहे फार. तर मग मला समजून घे, बाकीचं काय दोघं मिळून करूच. आता बेसिक सध्या ती नीड आहे, कारण की आता इतकं फटकन ब्रेकअप पॅचअप हे सगळं होत आहे ना, काही समजून घे, ते इम्पॉर्टंट तो आहे सध्या. पॉझिटिव्ह असला पाहिजे, नसला पाहिजे. नाही पॉझिटिव्ह असलं तर कसं मी कामच नाही करू शकणार. झालं, संपलं माझं. पॉझिटिव्ह नको, अंडरस्टँडिंग हवं ऑफकोर्स. आणि बाकी तर सब चाहिए ऑफकोर्स. आता तसं आहेच. तुम्हाला जशी हवी होती तशी मिळाली आहे का तुमची बायको? म्हणजे हो, ऑफकोर्स. डेफिनेटली 100%. त्यांचं झालं, मी नाही बोलू शकत आहे आता काही. On नाही, camera. नाही. हे खरं आहे, हे खरं आहे. नाही, 100% मला जशी हवी होती तशीच बायको मला मिळाली. ग्लो बघ त्याच्या चेहऱ्यावर दिसतंय. बायको कशी हवी होती तशीच आहे. तुमच्या दोघांच्या मते साखरपुड्यामध्ये मेन गोष्ट कोणती आहे? साखरपुड्यामध्ये साखर, साखरेचा जेवण जेवण. हा, जेवण माझ्यासाठी जेवण. साखरेचा पुडा. साखरेचा पुडाच ना, ऑफकोर्स. ठीक आहे. अंगठी पण. अरे हां, जेवणाचं हां. नाही, तुझ्याच काय करशील आधी? तुला नाही जेवायलाच मी मिळणार ना तुझ्या नाही मी एंगेजमेंटला. साखरपुड्यात मी आधी ठरवलं मेनू ठरवायचं. एक्सपिरियन्स Experience. पर्सन, हे काय बोलूच नाही, डायरेक्ट हातवर. साखरपुड्याच्या रिगार्डिंग अशी एखादी आठवण आहे का? हां, तरी एक आठवलं. आठवलं, ए बस ए एक वहिनीचं आठवलं, नाव एक घेतल्यावर आठवलं, एक आठवलं. झालं असं होतं, की साखरपुड्याच्या दिवशीच बाहेर फोटोग्राफरने आम्हाला बोलवलं घराच्या बाहेर लॉनमध्ये तिकडे. आणि आम्ही उभा होतो. असे उभे तसेच आम्ही उभे होतो. तर साधारण 5 मिनिटं ते सेटअप लावत होते आणि
मी उभा आहे, ती उभी आहे आणि मी काही बोलतच नाही तिच्याशी. असं झालं होतं 5 मिनिटं. नंतर तिने विचारलं, की "ए, मी कशी दिसते?" म्हटलं, "ओह! सॉरी, तू खूप छान दिसतेस" म्हटलं. शी. आणि Oh हे shit. आता तेव्हा क्लिक नाही झालं, की अरे मुलीची तारीफ करावी वगैरे काय. पण ते आता ऐकावं लागतं मला. "तू तेव्हा तारीफ नव्हती केलीस." असं तसं, असं कुठे लक्ष होतं Oh तुझं असं तसं. God. बापरे. सो ही एक मजेशीर आठवण आहे अजून एक. माझं माझ्याशी नाही. हो, तिच्यासाठी. तिच्यासाठी तिच्या त्यांच्या ट्रोलिंग येते हां, हां, हां. डेली हो. लाईफचं. Oh बरं, God. मध्यंतरी आपण सिरियलवर येऊयात परत. मध्यंतरी ना सिरियलला बरंच ट्रोल केलं जात होतं की सिरियल हं. बंद करा वगैरे, आणि त्याच्यानंतर सिरियलचं TRP म्हणा किंवा सिरियल ही नंबर 1 वर गेली आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? ॲक्चुअली जेव्हा ट्रोल केलं जातं स्पेशली, अरे ट्रोलर्स नक्की कोण असतात मला माहीत नाही. मालिका जे बनवतात त्यांचा हा हेतू नसतो, की आपण वाईट काहीतरी दाखवू. पण ट्रोलर्स म्हणाल तर आता त्यांच्याकडे काय लक्ष द्यायचं? ते बरोबर. बोलतायत ही एक कथा आहे. हम्म. कथा आहे आणि कथेच्या माध्यमातून आपण काहीतरी मेसेज देण्याचा प्रयत्न करतोय. काहीतरी चांगलं दाखवतोय. ट्रोलर्सना जर ट्रोलच करायचं असेल तर आता मग त्याला काय करणार त्याला? पण बरोबर आहे. त्याकडे प्रेक्षकांनी दुर्लक्षच करायला हवं मला असं वाटतं. नाही, आमचं कसं आहे बेसिकली जेव्हा झालं होतं तेव्हा आम्ही सगळे असे होतो की बापरे, हे असं बोलतायत, हे असं. हं. पण आम्ही सगळ्यांनी एकच ठरवलं की काही नाही, आपण हे पॉझिटिव्ह वेनीच घेऊया. आपण काम तसं करतोय म्हणून लोकांना राग येतोय. बरोबर. लोक तसा विचार करतात तरी हा असं करतोय, हा तसं करतोय. सो आपण ते पॉझिटिव्हली घेऊया आणि आपण आपलं काम करत राहूया आणि त्याचे रिझल्ट्स आम्हाला दिसत आहेत. सो हो. आम्ही एकदम सायलेंटली काम केलेलं आहे. काही फार की असं कसं बोलता तुम्ही, हे काय करता, ते काय करता, असं काही केलेलं नाही आम्ही. सो मला काय वाटतं माहिती आहे का, आता आम्हाला त्या त्या कॅरेक्टर करता चूज केलेलं आहे. मग आम्हाला बरोबर. अगदी नेगेटिव्हच वागायचं आहे, म्हणजे अविनाशसारखं कॅरेक्टर असू दे, अनुसारखं कॅरेक्टर असू दे, तसं वागायचं हे आम्हाला चूज केलेलं आहे. सो आम्हाला त्याचं 100% द्यायचं आहे. बरोबर. असं नाही आहे की की नाही नाही आम्ही असं नाही करणार, हे नाही करणार, ते नाही करणार. आम्हाला त्याचं 100% द्यायचं. मग लोकांना आम्ही ते ॲक्चुअलमध्ये करतोय असं वाटतंय म्हणून लोकांना राग येतोय. सो इट्स टोटली फाईन. म्हणजे आम्ही एकदम शांतपणे राहून काम करतोय आणि आम्ही एकदम चिल आहोत. म्हणजे हं. इथे सेटवर आम्ही एकदम सगळे मजा-बिजा करतो, चिल आहोत, सगळं व्यवस्थित सेलिब्रेट वगैरे. सो आमच्या कोणाच्याच मनात बिनात असं काहीच नाहीये. सो एकदम छान आणि आहे. ॲक्टर्सनी कसं आहे ना, मला असं वाटतं हो. पर्सनली त्यांनी काम करावं आणि जावं बास. हां, बाकी दॅट्स काय इट. ट्रोल करू, काही करू. आणि हे ट्रोलिंग म्हणजे किती मोठ्या-मोठ्या आर्टिस्ट लोकांचं होतं. मग आपण कशाला लक्ष, ती लोकं लक्ष नाही बरोबर. देत. त्यांच्याकडे आपण एवढं शिकतो ॲक्टिंग म्हणजे कसं करतात, काय करतात, त्यांच्याकडे बघून आपण एकदम मोटिव्हेट होतो. तर हे पण एक मोटिव्हेशन टाइपच आहे ना. आपण हे त्यांच्याकडून शिकलंच पाहिजे, की काही गरज नाही एकदम भडकायची वगैरे. बरोबर. आता तुझं कॅरेक्टर आणि बाकीचे जे कॅरेक्टर आहेत त्यांच्याकडून तू काय शिकलीस एक स्त्री म्हणून? स्त्री म्हणून बघ, ॲज अ कॅरेक्टर म्हणून मला अनुचं ना, म्हणजे ज्याच्यापुढे झुकायचं आहे तिकडे ती बरोबर शांत राहून किंवा ती त्याला हे करून सांगते. पण जसा हा समोर होते, "ए, चल, चल, मागे हो, हात नाही लावायचा." हे तिच्या तोंडातून वाक्य येतं. म्हणजे माझं होतं की अनु बोलू शकते. ती अशी अवीसमोर वेगळी दिसते, पण ती कौस्तुभसमोर वेगळी दिसते. सो मला अनूकडून ते शिकता आलंय. मला आईचं पण आहे, की आईला पण म्हणजे त्या व्यक्तीचा राग येतोय, पण कुठे ती व्यक्ती करेक्ट बोलते ना, तेव्हा ती तिची बाजू घेते. बरोबर. इनफॅक्ट आता दादा पण बोलला, की माझ्या बायकोवर विश्वास आहे. पण त्याला एवढं एक माहिती आहे, की आपली बायको ह्या थराला नाही जाऊ शकणार, की आपली बायको एवढे पैसे घेऊ नाही शकणार. बरोबर. सो माझा विश्वास आहे. तो हे ते अप अँड डाऊन आहेत गं. म्हणजे ते मला प्रॉपरली एक्सप्लेन करता येत नाहीये. पण ते एक आहे, की ह्याच्याकडून आपण हे शिकू शकतो, की नाही, जितकाही तो माणूस आपला असेल, जरी आपलं प्रेम असतं प्रेम असतं, पण आपल्याला ते आता आपलं गेलंय आपल्या वेगळ्या स्ट्रेसमुळे वगैरे. पण कुठे ना कुठे ते एक असतं गं सॉफ्ट कॉर्नर, एकदम 1% जे असतं ना, तर ते मला अनु आणि अविनाशचं दिसतं. म्हणजे त्या दोघांमधली एखादी थिन लाईन. हां, थिन लाईन जी आहे ना, कारण की अनु इतका त्रास होऊन पण अजून का राहिली आहे? ती एक थिन लाईन आहे, त्याच्यामुळे ती अजून राहिलेली आहे. ती एक बारीक दोर आहे आणि पकडून ठेवलेलं आहे. दॅट्स इट. जसं मी तुला बोलले ना, ह्याचा आणि ती अवीसमोर ती अशी असते, पण कौस्तुभसमोर नाही. ती तोरात मारलंय-बिरलंय तिने कौस्तुभला. म्हणजे कोण विचार करेल का अनु घरी एवढा मार खाते, तीही हो. मारेल. सो ते एक मी शिकले. अजून मी खूप शिकते. आमचा दादा आहे, त्याच्याकडनं पण ऑब्झर्व करायचा मी खूप प्रयत्न करते, की कसे करतायत, काय करतायत. असं चालू आहे.
ह्या सिरियलमध्ये ना स्टार्टिंगला स्त्रीचा जाच वगैरे दाखवलेला आहे आणि तो हरीश एक हरीश मेल हरीश हरीश दादा. दादा. हरीश सर करत होते. हम्म. तर एक मेल म्हणून किंवा एक माणूस म्हणून तुम्ही म्हणजे ह्याकडे कसं बघता? नाही, जर रिअल लाईफचं बोलायचं झालं तर डेफिनेटली म्हणजे हरीश असो किंवा मी असो किंवा कोणीही असो, हे हे कोणीच खपवून घेणार नाही. हे सगळं काही म्हणजे त्या गोष्टींना नाहीच म्हणे, आणि त्या चुकीच्याच गोष्टी. म्हणजे ह्या मालिकेतनं तुम्ही म्हणाल की एका शब्दात सांग की तू काय शिकलायस, तर तर मी शिकलो एक गोष्ट, ती म्हणजे स्त्री सन्मान, बरोबर. स्त्रीचा सन्मान. तर आम्ही सगळे त्या बाबतीत एकाच पेजवर आहोत. हा, आता कॅरेक्टर म्हणून तुम्ही विचाराल तर मग ह्या गोष्टी कशा, ती भूमिका कशी निभवायची, ही गोष्ट मी त्या दोघांकडनं सुद्धा शिकलोय. दीप्तीताईकडनंही आणि हरीशकडनं सुद्धा. तर हे दोन्हीकडनं मला फायदा झाला त्याचा, ऍक्टर म्हणून सुद्धा आणि एक सामान्य माणूस म्हणून सुद्धा. तुला माहितीये का मला आपण हे जे बोलतो ना की हे असंच खरंच कुठे पण कुठे कुठे होतं ग हे, असं नाही की अजिबातच होत नाही. कुठे कुठे होतं ते. आजकाल ना इंस्टाग्रामवर रील्समध्ये ना काही काही लोकांच्या स्टोरीज दाखवतात, "बघ, असं झालंय, हे झालंय." त्याच्यामध्ये किती लोक म्हणजे चांगलेले शिकलेले लोकांचं पण आहे ग. हो, इवन ना असा एक रियालिटी शो पण आहे जिथेच ना कोणी येऊन आपले एक्सपिरियन्स सांगतात. करतात. सो असं आहे, असं नाहीये की असं अजिबात नाहीये किंवा आम्ही काहीही दाखवतो. आपल्या आजूबाजूला घडत नाहीये, पण हे असं आहे. हो. बऱ्याच ठिकाणी आहे आणि ते ऑफकोर्स थांबलं पाहिजे. आता मी तुमच्या रिअल लाईफमध्ये येते की एखादा पार्टनर कसा असावा हे तुम्हाला एका शब्दात सांगायचंय. समजून घेणारा. आता माझं झालंय ना म्हणून मला पटकन सुचलं. तिचं झालं नाही, जरा समजून वेळ लागेल. घेणारं तरी इम्पॉर्टंटच आहे. पण मला ना माझं असं ॲडव्हेंचरस हवं आहे. मजा मस्ती सगळं करणार, धिंगाणे घालणार, टाइम मुळमुळे नाही. मजा करणारा, सगळं करणारा. सो ऑलराऊंडर पाहिजे मला. जो कोणी असेल. तुमच्या साखरपुड्यामुळे सिरियल मध्ये नवीन काय पाहायला मिळणार आहे? काय ड्रामा असणार आहे? हा, आम्हाला पूर्ण रिव्हील नका करू, फक्त छोटीशी हिंट. काही नाही. ह्याने काहीतरी केलंय काहीतरी केलंय मी, म्हणून हा मार खातो. ते दिसेल तुम्हाला हा, पडद्यावर. म्हणून हा मार खातो म्हणून मी मार खातो. आणि असा मार खातो की तो परत येतच नसतो. सो काहीतरी केलंय मी हा. आणि त्याचा मी मार खातो. आणि मला याचा फार राग आलेला आहे. बरं, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? आमच्या मालिकेवर तुम्ही भरभरून प्रेम दिलंय, छान प्रतिसाद दिलाय, आणि तसाच असंच देत राहा. प्रेम पुढेही देत राहा आणि आमची सिरियल बघत राहा. थँक्यू सो मच.